नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। नगर एमआयडीसी परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे। खंडणी, चोरी, मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्यासह उद्योजकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे। एमआयडीसी मधील काही चौकांमध्ये अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे। गांजा, मटका, गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उद्योजक आणि महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आजच अहिल्यानगर शहरामध्ये असणाऱ्या उद्योजकांसमवेत आज लेखी स्वरूपाचं निवेदन त्या आम्ही संघटनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न होते। विशेषतः तिथं एमआयडीसी भागामध्ये चालणारे एक तिथं अवैध व्यवसाय आणि त्याच्यातनं होत असणाऱ्या युवा पिढी ते एक वेगळ्या दिशेला चाललेले आहे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या बाबतीतलं निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला खात्री दिलेली आहे की याच्यामध्ये निश्चित जे काही चाललेलं आहे चुकीचं जे असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीररित्या बंधनं घालू आणि जे आरोपी असतील त्यांना देखील याच्यामध्ये तात्काळ अटक करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जाईल अशी आम्हाला त्यांनी शाश्वती दिली आहे। आज सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एमआयडीसीतले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात नगरचे एसपी राकेशजी ओला सर यांना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांना सर्व एमआयडीसी मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही गुन्हेगारी चालू आहेत, आताची जी काही वाढलेली आहे, एवढ्यात जे काही घटना घडल्यात याचा त्यांना आम्ही सगळं सारांश दिला त्यांना आणि चर्चा खूपच पॉझिटिव्ह झाली आहे आणि एसपी साहेबांनी आश्वासन दिले आम्हाला सगळ्यांना की याच्यातनं आपण लवकरच मार्ग काढू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह करू। त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये पेट्रोलिंगचं पण वाढू असं सांगितले, जे काही बाकी गोष्टी सांगितल्यात गुन्हेगारीच्या संदर्भात त्या पण सगळ्या त्या सॉल्व्ह करू सांगितले। त्यामुळे आता आम्ही सर्व उद्योजक आशावादी आहोत। आज आम्ही सर्व उद्योग 50-60 उद्योजक आम्ही आलो होतो सगळेजण आणि खूप होईल चांगलं आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की गुन्हेगारी बंद होऊन जाईल। थँक्यू। अहिल्यानगर शहरातील बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवली आहेत। त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला। या मोहिमेत महापालिकेने सातत्य ठेवण्याची मागणी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने केली आहे। तसेच शहरातील भिंगारवाला चौक, कापड बाजार रोड ते तेलीखुंट चौक ते घासगल्ली, कापड बाजार रोड लगत असणारे अतिक्रमणे, टपऱ्या, लोखंडी जाळ्या, हातगाड्या देखील हटवण्यात आल्या आहेत। अहिल्यानगर मनपा सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे। थकबाकीमुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे विकास कामेही ठप्प पडली आहेत। मनपाची आर्थिक स्थिती इतकी बिकट आहे की साधे वीज बिल भरण्यासाठीही पैसे नाहीत। त्यामुळे शहरातील विकास कामांसाठी निधी नसल्यामुळे अनेक कामे रखडली आहेत। तसेच प्रस्तावित रुग्णालय, नाट्यगृह यांसारखी महत्त्वाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत। या संदर्भात किरण काळे यांनी मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। अहिल्यानगर शहरातली कामांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे। असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत, मात्र काही लोक जे या शहरामध्ये त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत ते आता वल्गना करतायत की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये येत्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही हिंदू धर्माच्या विचारांच्या लोकांचं त्या ठिकाणी सत्ता आणू। मला त्यांना विचारायचं आहे की आजपर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये हिंदू विचारांचंच त्या ठिकाणी सत्ता कायम राहिली की नाही? शिवसेनेसारख्या त्या ठिकाणी कडवट हिंदुत्वाच्या विचारांची सत्ता त्या ठिकाणी अनेक वर्ष होती। तुम्ही देखील त्या ठिकाणी 2 वेळा महापौर म्हणून त्या ठिकाणी काम केलं, मग त्यावेळेला त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या विचारांची सत्ता नव्हती काय? तुम्हाला स्वतःबद्दल शंका आहे की त्या ठिकाणी हिंदू विचारांची सत्ता नव्हती? मुळामध्ये स्वतःचा अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काही करता येत नाही। राज्यात, केंद्रात, शहरात त्या ठिकाणी एक हाती सत्ता तुमच्या हातामध्ये असून देखील परफॉर्मन्स देता येत नाही। तो झाकण्यासाठी, मूळ लोकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची नौटंकी काही लोक त्या ठिकाणी करतायत। आज अहिल्यानगर महानगरपालिकेला जवळपास 496 कोटी रुपयांची देणी त्या ठिकाणी आहेत। त्यापैकी जवळपास 204 कोटी रुपयांची देणी जी आहे ती तातडीने दिली पाहिजेत। अत्यंत खेदानं हे सांगावं लागतं की शहराचा पाणी पुरवठा जो आहे त्या संदर्भातलं जवळपास 11 कोटी रुपयांचं देणं हे थकलेलं असल्यामुळे पाटबंधारे विभागानं मनपाला त्या ठिकाणी पत्र पाठवलंय
आणि सांगितलं की हे 11 कोटी जर भरले नाही तर आम्ही त्या ठिकाणी शहराचा पाणी पुरवठा खंडित करू। जर असं झालं तर त्या ठिकाणी आमच्या शहरातील आमच्या ज्या काही लाडक्या हिंदू भगिनी आहेत त्यांनी पाण्यासाठी हंडा घेऊन कुठं जायचं, कोणत्या विहिरीवरती जायचं, नदीवर जायचं? सिन्हा नदीला पिण्याच्या पाण्याची सोय आहे काय? त्याचं गटार त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे। नदी ही माता असते, त्याची सुद्धा स्वच्छता आपल्याला राखता येत नाही। शहरामध्ये अमृत गटार योजना असेल, अमृत पाणी योजना असेल, फेज 2 ची पाणी योजना असेल, त्याचबरोबर शहरातले प्रमुख 24 रस्त्यांची जी कामं आहेत आणि नगरोत्थान जिल्हा योजनेतली 3 कामं आहेत, या सगळ्या कामांसाठी मनपाचा स्वहिस्सा जो आहे ते भरण्याचे सुद्धा पैसे या महानगरपालिकेकडे नाहीत। शहराच्या मनपाचं प्रस्तावित रुग्णालय जे आहे ते सुद्धा पैशांअभावी रखडलेलं आहे। नाट्यगृहाचा सांगडा आहे तो तसाच आहे। मध्यंतरी त्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन केलं गेलं, सांगितलं गेलं की आम्ही करतोय लगेच काम सुरू, अद्यापही काम सुरू झालेलं नाही। महानगरपालिकेला आता कटोरा घेऊन त्या ठिकाणी भीक मागण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे। महानगरपालिकेमध्ये सातत्याने सुरू असणारा भ्रष्टाचार, आत्ताच आरोग्य विभागातल्या आर्थिक अनियमिततेचा विषय पुढे आलाय, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पकडला गेलाय। महानगरपालिकेला वाळवी लागलेली आहे, पोखरून टाकण्याचं काम सुरू आहे। हे फक्त टोक केसवीचं जर याच्या खुलत गेलं तर जवळपास सगळ्याच विभागांमध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला सापडेल आणि शहराला घेऊन टाकण्याचं काम त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून तुम्ही करत आहात। मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे की या शहरातले आमचे हिंदू व्यापारी असतील, हिंदू फेरीवाले असतील, हिंदू त्या ठिकाणी उद्योजक असतील, हिंदू युवक असतील, आमच्या हिंदू भगिनी असतील, या सगळ्यांना तुमचं राज्यात, केंद्रात आणि शहरात देखील एक हाती वर्चस्व असून आणि तुम्ही नको त्या वल्गना करत असून सुद्धा आमचा हिंदू त्या ठिकाणी धोक्यामध्ये, आमच्या हिंदूंचे प्रश्न जे ते तुम्ही मार्गी लावा। ते जर तुम्ही मार्गी लावले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचं काम जे आहे ते आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला करून दाखवू। अहिल्यानगर शहरात विनापरवाना पोस्टर्स आणि बॅनर्स लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे। महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या संदर्भात सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। त्यानुसार शहर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेत शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना पोस्टर्स लावलेले आढळून आले होते। खुद्द आयुक्तांनी काही पोस्टर्स काढून टाकले। यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे। उद्या 19 फेब्रुवारी रोजी शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। या निमित्ताने विविध मंडळांची मिरवणूक तयारी केली आहे। या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे। पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी शहरातील मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे। तसेच मिरवणुकीत डीजेच्या आवाजावर मर्यादा असणार आहे। तसेच लेझर शोचा वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचललेली आहेत। तोफखाना पोलिसांनी दिल्ली गेट, प्रोफेसर चौक आणि चौपाटी कारंजा या परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 10 हातगाड्यांवरती कारवाई केलेली आहे। यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। पोलिसांनी रमेश सिरंगनाथ पवार, संतोष मदन पाटील, सुजित अप्पा उन्हाळे, पिंटू अंबालाल सेन, पांडुरंग धोंडीराम बेंद्रे, गणेश आसाराम देवघडे, किशोर संजय भागानगरे, कुणाल अर्जुन पाटील, सचिन सदाशिव वाघ आणि विकास अरुण तुरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे। भिंगरमध्ये औरंगजेबच्या नावाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत 8 दिवसात कारवाई न झाल्यास हातोडा मारण्याचा इशारा दिला आहे। या संदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा या अतिक्रमणाला प्रशासनाचा आशीर्वाद आहे असा आरोप त्यांनी केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेबांना एक निवेदन देण्यात आले की आपल्या अहिल्यानगर मध्ये जी एक घाण लागलेली, आपल्या भिंगारमध्ये आलमगीर या भागामध्ये त्या औरंगजेबची शेवटची आंघोळ झाली म्हणून त्या ठिकाणी एक थडगं बांधण्यात आलेलं आहे।
त्या थडग्यातून कोणालाही कोणती प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकत नाही, कारण की असं क्रूर व्यक्तिमत्व कोणासाठी प्रेरणादायी ठरू शकत नाही. त्या लोकांच्या समाजामध्ये देखील त्या माणसाचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात नाही. मग हे थडगं पाळण्यासाठी पोहोचण्यासाठी कशासाठी ठेवलं गेलेलं आहे? या स्वराज्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या व्यक्तीचं थडगं कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणादायी असू शकत नाही. यासाठी हे थडगं लवकरात लवकर या प्रशासनाने जर काढलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यावर हातोडा चालवणार. या आशयाचं आज निवेदन आम्ही जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेलं आहे. येत्या 8 दिवसात जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र सैनिक संपूर्ण महाराष्ट्रभरातून हे थडगं काढण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. एवढं प्रशासनाला आम्ही आज सांगू इच्छितो. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारी करावी अशी मागणी केली. तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून आरक्षणाची योग्य वर्गवारी करणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून मातंग समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी असे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी म्हटले आहे. दिव्यांग जलतरणपटू अभिजित माने याने मुंबईच्या अरबी समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून इतिहास रचला आहे. त्याने या स्पर्धेत 12वा क्रमांक पटकावला. अभिजितने पहिल्यांदाच सागरी जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. अभिजितने जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक जलतरण स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. तो विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत दिव्यांग गटातून राज्यभरातील 46 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. मात्र आता या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या नावाने अनोखा शिवसन्मान सोहळा माळीवाडा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला आदराने गौरवण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुले ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या 1 दिवस अगोदर ज्यांनी शिवजयंती सुरू केली असे शिवजयंतीचे जनक आणि महाराष्ट्राला एक योग्य प्रकारची दिशा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी फुले ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्याकरता अनेक मान्यवर मंडळी आज उपस्थित झालेले आहेत. फुले ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ खेडकर असतील, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी विभागाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य नागवले साहेब, भुजबळ साहेब, महानगरपालिकेचे नगरसेवक संजीव मामाजी चोपडा, उपस्थित असणारे सर्वच या फुले ब्रिगेडचे सर्व सन्मान्य अतिथीगण, माजी नगरसेवक मोहनरावजी कदम साहेब, आपल्या माळीवाडा देवस्थानचे विश्वस्त माणिकरावजी विलाते सर, त्याच प्रकारे अनेक वेगवेगळे क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज या ठिकाणी दीपकजी खेडकर यांच्या विनंतीला मान देऊन आले. एक भुजबळ साहेब आपण जर पाहिलं तर दीपकजी सातत्यानं सामाजिक काम हे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगर शहरामध्ये असत जिल्ह्यामध्ये असत विविध प्रश्नावरती आवाज देखील उठवण्यात आला आणि आवाज उठवत असताना कुठेतरी त्या वेगवेगळ्या जयंत्या असतात, वेगवेगळ्या पुण्यतिथ्या असतात. या निमित्तानं कुठेतरी त्याचा एक चांगला संदेश गेला पाहिजे. नवीन पिढी सातत्याने या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या जर केल्या तर त्याच्यातनं जोडली जातील, त्या विचाराशी प्रभावित होऊन ती काम करत राहतील. म्हणून त्यांनी सातत्याने एक प्रयत्न केले आणि सर्व प्रयत्न करत असताना या वर्षी देखील तो उपक्रम त्यांनी हाती घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीवरती देखील अनेक वेळेला पूर्वीच्या काळामध्ये चर्चा होत असायच्या कुठली जयंती आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आजही म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वेगवेगळ्या तारखा आहेत. पण हरकत नाही, जे महापुरुष असतात त्यांचे विचार हे जयंतीच्या निमित्तानं समोर येतात, त्यामुळे जयंती अनेक वेळा तरी साजऱ्या झाल्या तरी हरकत नाही. पण 19 फेब्रुवारी ही कुठतरी शासनाच्या वतीनं देखील साजरी केली जाते. सरकारी सुट्टी या ठिकाणी जाहीर केली जाते आणि ही जी तारीख आहे ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथं स्थानावरती जाऊन
त्याच्यावरती तिला पहिल्यांदा पुष्पहार अर्पण करून ती साजरी करण्याकरता सुरुवात केली। आणि म्हणून त्या शिवजयंतीचे जनक म्हणून हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आजही आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी दीपकजी खेडकर व संपूर्ण फुले ब्रिगेड आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आज करण्यात आलं आहे। त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता उद्याच्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपल्याला सर्वांनाच, आपल्या अहिल्यानगर वासियांना, विशेषतः आमच्या सर्व हिंदू बांधवांना मनपूर्वक या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि महात्मा ज्योतिबा फुले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जनक यांना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना विधानसभा प्रमुख दत्ता जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, महेश रपारिया, सुधीर जायभाय, आदेश जाधव, निलेश जाधव, प्रसाद साळवे, दीपक लोंढे, मुख्याध्यापक विजय घिगे, मेघना गावडे, मनीषा गिरमकर, खान शबनम आरा, शकील आदी उपस्थित होते। फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नामांकित शाळा, ज्या शाळेमध्ये या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी व परिसरात नाही परंतु संपूर्ण शहरातील विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून शिक्षण घेतात। या शाळेचा वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेची किंवा महापालिकेच्या अंतर्गत ही शाळा चालती, परंतु शाळेचा दर्जा जर पाहिला प्रायव्हेट शाळेच्या पेक्षा चांगला दर्जा या ठिकाणी शिक्षणाचा आहे व मुलांच्या सर्व गुण ओळखून त्यांना शिक्षण देण्याचं, काही विद्यार्थी स्पोर्टमध्ये असतील, काही शिक्षणात असतील, काही कोणत्या विशिष्ट विषयात असतील, असे त्यांचे गुण ओळखून त्यांना शिक्षण दिलं जातं व त्यांच्या सुप्त गुणांना, कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणचे शिक्षक करतात। जरी शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत चालत असेल तरी या शाळेचे विद्यार्थी आणि या शाळेचे शिक्षक या विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणामध्ये ते कशा पद्धतीने पुढे जातील व शाळेची पटसंख्या पाहता या शाळेचे जवळपास 180 ते 200 विद्यार्थी आहे। आज आपण जिल्हा परिषदेच्या शाळा पाहतो किंवा महानगरपालिकेच्या शाळा पाहतो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली, ते कुठेतरी शिक्षणाचा किंवा काही बाकीच्या गोष्टींचा अभाव असल्यामुळं पाल्यांचं त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थी टाकण्याचा कल थोडासा कमी असतो। परंतु या शाळेचं थोडंसं उलट आहे, या शाळेमध्ये कायम विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी वेटिंग असते। एवढी या ठिकाणी शाळेचा दर्जा शिक्षणाचा चांगला आहे। त्यामुळे मी या ठिकाणच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व घटकांना, सर्व समाज बांधवांना, सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो। सावेडीमधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मैल मिश्रित पाणी ओढ्यात सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। मात्र या मैल मिश्रित पाणी ओढ्यात न सोडता सेप्टिक टँक अथवा ड्रेनेज मध्ये बंदिस्त गटारी या कार्यपद्धतीने सोडण्याची व्यवस्था करण्याचे निवेदन दिले आहे। आज सन्माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या आदेशाने आज महापालिकेमध्ये आम्ही सर्व सावडी भागातील रहिवासी, रायगड कॉलनी, सावडी भाग, गणेश चौक परिसर सर्व नागरिकांनी या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी भेट घेतली व त्यांना त्या ठिकाणी जे प्रामुख्याने प्रश्न आहेत, ड्रेनेजचे, नालेचे, पिण्याचे पाण्याचे व स्वच्छतेबाबत गेल्या कित्येक वर्षातून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि जो भाग जास्तीत जास्त कर भरतो त्या भागाला तशा दुय्यम प्रकारची जी पालिका वागणूक देते त्या अनुषंगाने आज संपूर्ण नागरिक या ठिकाणी आज आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो आणि तातडीने प्रश्न मार्गी न निघाल्यास पालिकेमध्ये आम्ही सर्व जाहीर उपोषणाला बसणार आहे की जेणेकरून काय होतं, कित्येक वर्ष आम्ही हा त्रास सहन करत चालू आहे। आज लोकांचा आरोग्याचे प्रश्न आहे, डेंग्यूसारखे आजार त्या ठिकाणी वाढत चालले, दवाखान्यात बिलं आम्ही भरतो, मग पालिका ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष का करते, कोणाच्या सांगण्यावरून करते। आज ठिकाणचे काही आजी माझी नगरसेवक आहेत त्यांचंही त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे व या ठिकाणी माझी सर्व नागरिकांच्या वतीने एवढी प्रामुख्याने मागणी की पालिकेने तातडीने हा प्रश्न हाती घ्यावा व हा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा पालिकेमध्ये जाहीर उपोषण आम्ही सर्वजण या ठिकाणी बसणार।
शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील आदिवासी महिला कुसुम पवार यांना मत्स्य व्यवसाय ठेक्यापासून वंचित ठेवल्याने त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। नियमांचे उल्लंघन करून आर्थिक हितसंबंध जपत दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचे त्यांनी म्हटले आहे। या ठेक्याच्या लिलावात न्यायालयाने 10 किलोमीटर परिसरातील व्यक्तींना प्राधान्य देण्याचे आदेश असताना 30 किलोमीटर वरील संस्थेला ठेका देण्यात आला आहे। 6 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले असता जिल्हा परिषदेकडून कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता या उपोषणात कुसुम पवार यांच्यासह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे बसले आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।